नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात, अखेर तो क्षण आलाय. खरीप हंगाम 2025चा थांबलेला पीक विमा आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भाडणे यांनी पीक विमा वितरणाबाबत काय मोठे अपडेट दिलेत, हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांच्या माध्यमातून निवेदनं दिली जात होती, आंदोलनं होत होती. अखेर या संघर्षाला यश आले. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी पीक विम्याचा प्रश्न लावून धरला आणि आता प्रत्यक्ष वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळेस तब्बल 94 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यात सरकार 2248 कोटी रुपयांचे वाटप करणार आहे. महत्वाची तारीख लक्षात घ्या. 16 मार्च 2026 नंतर पीक विम्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन वितरणाची प्रक्रिया वेगानं सुरू होईल. एकूण 253 तालुके यासाठी पात्र ठरवण्यात आलेत. आता पाहूयात तुमचे जिल्हे यात आहेत का. पहिल्या टप्प्यात धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँकांकडे सरकारने आधीच निधी वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हेक्टरी किती पैसे मिळणार? तर मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 42,500 रुपये एवढा पीक विमा मिळणार आहे. हा 2024 आणि 2025 सालातील रखडलेला विमा असून आता सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुमची पात्र यादी कशी पाहायची, हे आपण पुढच्या भागात पाहू. शेतीविषयक अशाच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.